येस. आज आपल्याला बघायचं आहे औरा. औरा म्हणजे काय? औरा आपण बघितला आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. एकच मिनिट. स्क्रीन शेअर झाली आहे का मला सांगायचं आहे, आणि सर्वांनी आपले माईक म्यूट करून द्या प्लीज. हो, झाली शेअर. येस. हे बघा, हा आहे औरा. आपल्या ह्युमन बॉडीचा हा आहे औरा. आपण आतापर्यंत आपल्या घरामध्ये देवाचे जे फोटो आहे त्यांच्या आजूबाजूला अशी व्हाईट कलरची लेअर बघितलेली आहे का आपण? येस. तर त्याला औरा म्हणतात. औरा हा का दिलेला असतो आपल्या शरीराला? तर आपल्याला प्रोटेक्शनचं सील असतं, ते निसर्गाने दिलेलं आपल्याला आपल्या शरीराचं प्रोटेक्शनचं सील आहे, त्याला औरा असं म्हणतात. ओके. आता ह्या औराचे बघा इथे मध्ये वेगवेगळे कलर्स दिसत आहेत. तर प्रत्येक ह्युमन बॉडीला असे वेगवेगळे कलर्स असतात. हे आपण रेकीची जी थर्ड लेवल आहे त्याच्यामध्ये शिकतो का हे जे कलर्स आहे हे प्रत्येक व्यक्तीचे कोणते असू शकतात, त्याच्या जन्मतारखेनुसार आपण ते बघतो. त्याच्यानंतर या कलर वरून ते व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ते व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, याचा देखील आपण अभ्यास करतो. ओके. आता आपल्याला फर्स्ट लेवल मध्ये काय बघायचं आहे, फक्त औरा बघता आला पाहिजे. आणि हे बघा, हा व्हाईट कलरचा औरा दिसतो आहे सगळ्यांना. तर हा जो औरा आहे हा निर्जीव वस्तू आणि सजीव वस्तू या दोघांनाही राहतो. जसं नॉन लिव्हिंग थिंग आणि लिव्हिंग थिंग या दोघांनाही औरा असतो. हे बघा, आता इथे ह्युमन बॉडीचा औरा दिसतो आहे. हे जे झाडाचं पान आहे त्याला व्हाईट कलरची लेअर दिसते का तुम्हाला? त्याला औरा म्हणतात. हे बटरफ्लाय आहे, याचा औरा बघा कसा आहे. ही चाबी आहे, ही निर्जीव आहे, याचा औरा दिसतो आहे. याप्रमाणे आपल्याला औरा बघायचा आहे. हे हे बघा, हे किर्लिन फोटोग्राफी आहे. त्याच्यामध्ये आपल्या एका बोटाचा औरा बघण्यात आला. तर त्याच्यामध्ये असे दोन कलरचे शेड दिसलेले आहे. ओके. हे जे मी तुम्हाला आता सांगितलं का प्रत्येक व्यक्तीच्या औराचा कलर वेगवेगळा राहतो. कोणाचा एकाच कलर मध्ये राहतो, कोणाचा दोन तीन कलर मिक्स राहता. तर ते का राहता हे आपण बर्थ डेट नुसार काढतो आणि त्याच्यानुसार त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी बघत असतो. ओके. तर आपल्याला बघायचं आहे आता औरा. औरा म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक प्रोटेक्शनचं सील आहे. तर आपल्याला आपली बघा, आपण लहान होतो आणि आपण आताही करतो आहे. आपली आई आजी अ, लहान मुलांची ते खूप छान गुण करतात तेव्हा लगेच त्यांची नजर उतरवतात. मीठ मोहरी घेता आणि त्यांच्या शरीराच्या थोडंसं अंतर ठेवून मीठ मोहरी त्यांच्या अंगावरून उतरवतात. मग त्यावेळेला ते काय करता, त्यांचा औरा क्लीन करतात. आलं का लक्षात? ही कुठलीही अंधश्रद्धा नाहीये, हे सायंटिफिकली आहे. का ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला असं अस्वस्थ होत आहे, कधी टेम्परेचर आल्यासारखं होतं, डोळे जड पडता, तर त्यावेळेला जर त्या व्यक्तीचा आपण औरा क्लीन केला तर त्याला लगेच तिथे आराम मिळत असतो. मग त्यावेळेला आपली आई आजी लगेच तिथे नजर उतरवत होते आणि ते अजूनही करतात. ओके. येस. आता आपल्याला बघायचं आहे औरा. सगळ्यांनी प्रत्यक्ष बघायचं आहे. सगळ्यांकडे पेन आहे का? पेन हातात घ्या आणि पेनाकडे एक टक बघायचं आहे. बघा, तुम्हाला त्याच्या आजूबाजूने औरा दिसणार आहे. पेनाच्या आजूबाजूने तुम्हाला व्हाईट कलरची लेअर दिसणार आहे. बघायचा प्रयत्न करा. एक टक बघायचा आहे. व्हेरी गुड. मनात कुठलेच विचार आणू नका. मनात कुठलेच विचार आणू नका. औरा बघायचा प्रयत्न करायचा आहे.
दिसतोय सगळ्यांना आवरा? पेनाचा आवरा दिसतो आहे का? कोणाला दिसला पेनाचा आवरा? येस, प्रिया मॅडम दिसला तुम्हाला आवरा? ओके. येस, अक्षय सरांना पण दिसलेला आहे. तुम्ही माईक ऑन करून बोलू शकतात, बोलून घ्यायचं आणि पटकन माईक म्यूट करून द्यायचं. हो, मला दिसला. येस थोडीशी एक छोटीशी लाईन दिसते आजूबाजूला, असे पार्टिकल दिसतात लहान लहान. येस येस, व्हेरी गुड, खूप छान. आता ज्यांच्या मनामध्ये खूप विचार चालू असतील ना, त्यांना नाही दिसणार बरं का लवकर. तुमचं मन आधी तुम्ही शांत करा आणि मग तुम्हाला दिसणार आहे. कॉन्सन्ट्रेट करा त्या पेनावर, मग तुम्हाला दिसणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या नोटबुकवर, सगळ्यांनी नोटबुक घेतली असेल, तो नोटबुकवर आपण टिकली काढतो तसा एक गोल काढायचा आहे छोटासा, आणि त्याला पूर्ण फिल करायचं आहे, त्याला पूर्ण भरून टाकायचं आहे आणि त्याच्याकडे एक टक बघायचा आहे. बघा, त्याच्या अवतीभोवती सुद्धा तुम्हाला औरा दिसणार आहे, त्या पेनाचा डॉटचा तुम्हाला औरा दिसणार आहे. सगळ्यांनी बघायचं आहे. येस, दिसतो आहे? येस मॅडम. येस, व्हेरी गुड, खूप छान. सगळ्यांनी दिसतोय मॅडम. प्रयत्न करा. येस येस. मॅडम, कधी कधी हे आपण आपल्याला, कोणत्याही वस्तूकडे बघितलं तरी दिसू शकतो ना? येस येस, तेच मी सांगते आहे का. बघा, आता निर्जीव वस्तू राहिल्या, तर आपल्या आजूबाजूला जी पण वस्तू असेल तिचे तुम्हाला आजचा होमवर्क आहे का औरा बघायचा प्रॅक्टिस करायची आहे. हे आता पेन सगळ्यांजवळ होता म्हणून मी पटकन पेनाचं घेतलेलं आहे. तुम्हाला आजचा होमवर्क आहे का तुमच्या घरातल्या ज्या पण काही वस्तू आहे तुमच्या आजूबाजूला निर्जीव वस्तू, त्यांचा सगळ्यांचा औरा बघायचा आहे. आता आपल्याला बघायचा आहे सजीवांचा आवरा. आपण आता सगळ्यात पहिले स्वतःचा आवरा चेक करूया. आता आपण हा कसा आहे, डोळ्यांनी बघितला व्हाईट कलर. आता स्वतःचा आवराचा आपल्याला व्हाईट कलर दिसू शकतो का? तर नाही, कारण आपण स्वतःच्या हाताला वगैरे असं नाही बघू शकत. तर आपण काय करणार आहोत, स्वतःचा आवरा फील करणार आहोत. ती एनर्जी आपल्याला फील करायची आहे. दीपाली मॅडम काय म्हणता? मॅडम, धुंदला धुंद असं काहीतरी दिसतं, त्यालाच म्हणतात का औरा? हा, येस, व्हाईट कलरचा कोणाला ना असं अस्पष्ट पुसट पुसट काहीतरी आहे असं जाणवतं आहे. हॅलो, हा, तर आपण कुठे होतो का, आपण स्वतःचा आवरा फील करणार आहोत. तिथे काहीतरी एनर्जी, काहीतरी तुम्हाला जाणवणार आहे. ओके, चला सर्वांनी दोन्ही हात रफ करायचे आहे. बघा, आजपासून सगळे प्रॅक्टिकल सुरू झालेले आहेत आणि सर्वांनी प्रॅक्टिकल करायचे आहेत. तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही एनर्जीचा. दोन्ही हात रफ करायचे आहे. आपल्या हातांमध्ये गरम उष्णता जाणवायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हात गरम करायचे आहेत. दोन्ही हात रफ करा. आपला एक हात आहे ना, त्याला असा घ्यायचा आहे आणि हळूवार हात खाली न्यायचा आहे. मी तुम्हाला दिसण्यासाठी वरती हात घेतलाय, तुम्ही नॉर्मल हात खाली करून केला तरी चालेल. हळूवार हात पुढे जाऊ द्यायचा आहे. हाताला स्पर्श करायचं नाही, दोघी हातांमध्ये अंतर ठेवायचं आहे आणि तो औरा आपल्याला फील करायचा आहे. बघा काय जाणवते आहे. व्हेरी गुड, सर्वांनी करायचं आहे. हात जो आहे तो कप शेप मध्ये घ्यायचा आहे, असं थोडा खोलगट करायचा आहे.
जाणवतोय औरा? फील झाला का औरा? काय जाणवलं दोन हातांमध्ये? हेवी हेवीपणा होता काहीतरी. येस येस थोडस जाणवलं. येस, काहीतरी होतं ते आपल्याला कधीतरी शब्दात सांगता येत नाही. काहीतरी एनर्जी सारखं आपल्याला जाणवलेलं आहे. आता आपल्याला हात स्वतःचा आवरा आपल्याला एका बोटाने फील करायचा आहे. चला, दोन्ही हात रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात रब करा आणि एक हात आपला एक जो बोट आहे त्याच्याने आपल्याला फील करायचा आहे. त्याच्याने देखील तुम्हाला जाणवणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी करायचं आहे. मॅडम काहीतरी व्हायब्रेशन सारखं जाणवतंय. येस येस, व्हेरी गुड, खूप छान. अजून बाकीच्यांना काय जाणवतं आहे? असं थोडस हेवीनेस असं जाणवतो. येस येस, काहीतरी आहे आपल्या दोन हातांमध्ये, एवढं जाणवतं आहे ना. का रिकामा आहे आपला हात, काहीतरी दोघं हातांमध्ये आहे एवढी आपल्याला एनर्जी तिथे जाणवते. ओके, मग आता तुम्हाला काय तो करायचं आहे? तो फील नॉर्मल लक्षात नाही डोळ्यांनी मॅडम. आ ते जे जाणवतं ना ते ते तो जो प्रकार आहे ना तो लक्षात नाही फक्त, पण ते काहीतरी असं बोटाला फील होतंय का, ते हा, काहीतरी जाणवतंय. येस येस, काहीतरी तर आहे एवढं आपल्याला जाणवतं आहे. ओके, तेच महत्वाचं आहे. तर आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्याने तुम्हाला पटापट जमणार आहे. ओके, आता आपल्याला स्वतःचा औरा क्लीन करायचा आहे. औरा म्हणजे काय, तो क्लीन कसा करायचा हे आपण बघणार आहोत. तर औरा क्लीन का करायचा आहे हे आपण बघणार आहोत. औरा क्लीन याच्यासाठी करायचा आहे का जसं आपल्याला काही शारीरिक दुखणं आहे, आपल्या शरीराला मानसिक दुखणं आहे, असे काही त्रास होतो आहे आपल्याला. तर तो जो त्रास आहे, ज्यावेळेला आपण रोज आपला औरा क्लीन करतो, तो 30 ते 40% तिथे आपल्याला लगेच आराम मिळतो. म्हणून आपल्याला डेली आपला औरा क्लीन करायचा आहे. ओके, चला मग आपण करूया. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं आहे. तो कधीही करू शकतो का, असं हा, टाइम हे बघा, वगैरे नाही याला करत? सगळ्यात चांगला टायमिंग बघितला तर मॉर्निंगचा राहतो. पण जर तुमच्या मागे सकाळी मॉर्निंगला धावपळ असेल, टिफिन असेल, जॉबची गर्दी असेल, तर तुम्हाला जोही दिवसभरातून शांततेने एक 5 मिनिटं लागतात फक्त. तुम्हाला जो वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही रिलॅक्स होऊन करू शकता, धावपळमध्ये करू नका. ओके, तर तुम्ही रात्री झोपतानाही केला, तुमचा जसा वेळ मिळतो आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. आपले दोन्ही हात असे कप शेप मध्ये घ्यायचे. खूप असं आपल्याला खोलगट नाही करायचंय. प्रसाद घेताना आपण कसे हात करतो, अगदी थोडेसे असे वाकवायचे आहे, खोलगट करायचे आहे. हे बोट एकमेकाला जोडायचे आहेत, असे हात करायचे. आणि इथे आपल्या कपाळाच्या वरती घ्यायचे आहे, क्राऊन चक्राला. आणि मी बोलत जाईल तसे तसे हळूहळू हात पायापर्यंत खाली न्यायचे आहे. सगळ्यांनी बोलायचं आहे, पण मनात बोलायचं आहे, कारण बऱ्याच जणांचे माईक ऑन आहेत. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूहळू आपले हात खाली पायापर्यंत जाऊ द्यायचे आहे. हळूहळू आपले हात पायापर्यंत जाऊ द्यायचे आहे. पायापर्यंत जाऊ द्यायचे आहे. पायापर्यंत गेल्यानंतर पायाजवळ जी एनर्जी आहे ती अशी हातात ओंजळीत उचलायची आहे. पायाजवळ जी एनर्जी आलेली आहे ती हातात ओंजळीत उचलायची आहे. फुंकर मारायची, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. येस, आलं सगळ्यांच्या लक्षात?
स्वतःचा आवरा क्लीन कसा करायचा आहे हे आपल्याला 3 वेळा रिपीट करायचं आहे. असं 3 वेळा घ्यायचं खाली. ही प्रोसिजर आपल्याला 3 वेळा करायची आहे. ओके. आता आपण बघणार आहोत ते आता जे आपण बोललो ना ते असं लिहून देतं का ह्याच्यावरती? रेकॉर्डिंग मध्ये बघा ना, मी रेकॉर्डिंग पाठवेल तुम्हाला. ओके. कारण सिलेबस भरपूर आहे तर ते आपलं झालं पाहिजे कम्प्लीट. ओके. Yes. मॅडम ग्रुपवरच असते का रेकॉर्डिंग पाठवलेली? हो, मी रोजची ग्रुपवरच पाठवते. बाकीच्यांना मिळते ना रोजची? नाही मॅडम, मला तर नाही मिळालेली. तुम्ही नाईटच्या हो ग्रुपला मॅम, आहात ना, तर मी नाईटच्या ग्रुपला रोज पाठवते आहे. पहिल्या दिवसापासून रेकॉर्डिंग पाठवते आहे. बाकीच्यांना मिळते आहे? हो मॅडम, मिळते. येस. तुम्हाला आता क्लासची लिंक कोणत्या ग्रुपवर आलेली आहे? नाईटचा ग्रुप आहे ना, तो त्याच्यावर आलेली आहे ना? नाईट नाईट मग त्याच्यावर रोज रेकॉर्डिंग येते आहे. ज्योती मॅडम, तुम्हाला का नाही दिसत आहे? तुम्ही त्याच्यावरूनच जॉईन चेक झाले. करते. हा, मी चेक करते मॅडम. हा, हो. त्याच्यावरच पाठवलेली आहे. ओके. काय सांगत होती मी? आता आपण स्वतःचा आवरा क्लीन केलेला आहे. त्याला आवरा क्लीन करणं म्हणतात. दिवसभरातून एकदा आवरा क्लीन केला तरी चालतो. ओके. आता आपल्याला दुसऱ्याचा आवरा कसा क्लीन करायचा आहे ते बघायचं आहे. कोणाकडे घरी आहे का लहान मूल किंवा कोणी आहे का? आपण तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकल मी करून दाखवू शकते. म्हणजे मी इथून त्यांना सांगेल ते करत जातील. कोणाकडे आहे का? तुम्ही त्यांना बोलवू शकतात का? तुमच्याकडनं मी त्यांचा आवरा क्लीन करून घेणार आहे. माझी मुलगी आहे इथं. हा, येस. प्रिया मॅडम, येस, व्हेरी गुड. हो. बाकीच्यांनी आपले माईक म्यूट करा. मी प्रिया मॅडमला पिन मध्ये घेते आहे. ओके. प्रिया मॅडम आणि मी दिसते आहे का? ओके. प्रिया मॅडम, तुम्हाला कॅमेरा दोघींना उभं राहायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमचा कॅमेरा सेट करा. बघा, आपण प्रॅक्टिकल बघतो आहे का दुसऱ्याचा आवरा क्लीन कसा करायचा आहे. कारण मी इकडून तुम्हाला सांगेल आणि तुम्ही वेगळंच काहीतरी समजाल आणि चुकीचं व्हायला नको, म्हणून आपण इथे डायरेक्ट प्रॅक्टिकल बघतो आहे. प्रिया मॅडम, हो. ह्या दीदीचं नाव काय आहे? आदिष्ठी. 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 ओके. आदिष्ठी बेटा, तू ना सरळ उभी राहा. थोडी तिकडे उभी राहा. असं गोल नाही, तर तुम्ही पहिले बरोबर उभं केलेलं होतं तिला. हा, ओके. तशीच. येस. येस. डोळे बंद करून उभी राहा. फक्त तू डोळे बंद करून ठेव. आई काय करते काहीच तू टेन्शन घेऊ नको. आता येस, प्रिया मॅडम, तुम्हाला आधी रेकीची प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करा. 1 मिनिट. बाकीच्यांना सगळ्यांना प्रिया मॅडम दिसता आहात का? ओके. येस. हो, दिसतायत. येस येस येस. दोन्ही हात रब करा. रेखीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. प्रिया मॅडम, तुम्हाला काय करायचं आहे? आता तुमचे हात असे करायचे आहेत. दीदीकडे असे समोर करायचे आहे. हा, आणि तिच्या क्राऊन चक्रापासून असे हळूहळू हात खाली जाऊ द्यायचे आहेत. येस. हा, आणि बोलायचं आहे. दीदीचं नाव घ्या. जर अधिष्ठीच्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. जर अधिष्ठीच्या आभा मंडळात हळूहळू हात खाली जाऊ द्यायचे आहे. परत डोक्यापासून घ्यायचे आहे. जर अधिष्ठीच्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. परत एकदा करा.
जर अधिष्ठीच्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. येस, पाय आता थांबा, खालीच वाकून राहा. पाया 3 वेळा झालं ना, तर पायाकडे जी एनर्जी आलेली आहे त्याची हातात जमा करायची आहे आणि ब्रह्मांडात सोडायची आहे. फुंकर मारायची आहे. ब्रह्मांडात सोडा, फुंकर मारा आणि म्हणा, ब्रह्मांड में जाके स्थापित हो, शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. येस, आता तिच्या डाव्या हाताला जाऊन उभे राहा. दीदी तू तशीच उभी राहा बेटा. हा हा, तिच्या डाव्या हाताला सेम तसं करा. डाव्या हाताला परत तिचे तुमचे दोन्ही हात असे घ्या आणि परत तीच प्रोसिजर करायची आहे. जर अधिष्ठीच्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. येस, करा, तुम्ही बरोबर करता आहात. तीन वेळेस करायचं का मॅडम? हो येस, 3 वेळा करा. जर पुढून 3 अधिष्ठीच्या वेळेला, हे बघा, पुढून 3 वेळा करायचं, डाव्या साईडने 3 वेळा करायचं, बॅक साईडने 3 वेळा करायचं आणि परत राईट साईडने 3 वेळा करायचं. करा, 3 वेळा करायचं. खाली तिसऱ्यांदा झालं का ती हातात एनर्जी उचलायची आणि ब्रह्मांडात शुद्ध करायची. येस, करा. जर अधिष्ठीच्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. जर अधिष्ठीच्या आभा मंडळात हे बोलता बोलता हात खाली जाऊ द्यायचे आहे. हे बोलता बोलता हात खाली जाऊ द्या. एकाच जर ठिकाणी हात अधिष्ठीच्या थांबवून नाही आभा ठेवायचे. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आलेली आहे ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. जर अधिष्ठीच्या आभा मंडळात कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. फुंकर मारा, हातावर फुंकर मारा आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. येस, आता पाठीमागून बॅक साईडने सेम करायचं आहे. अधिष्ठीच्या आभा मंडळात जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. अधिष्ठीच्या आभा मंडळात जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. अधिष्ठीच्या आभा मंडळात जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. व्हेरी गुड. अधिष्ठीच्या आभा मंडळात जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. अधिष्ठीच्या आभा मंडळात जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये आलेली आहे. अधिष्ठीच्या आभा मंडळात जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये आली आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. येस, आता तुम्ही परत अधिष्ठीच्या समोर येऊन उभ्या राहा आणि तुमच्या, आता मी वरती हात करून दाखवते तुम्हाला दिसण्यासाठी. तुमच्या नाभीजवळ हात घ्यायचे आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. 3 वेळा करायचंय. 3 वेळा कट कट करायचं, 3 वेळा डिलीट डिलीट करायचं आहे. ओके, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. येस, म्हणजे बघा आपण काय केलं. ओके, आलंय, सगळ्यांच्या लक्षात आलं का बाकीच्यांना? येस, बसून घ्या तुम्ही. थँक्यू. या मॅडम, थँक्यू. वेलकम. येस, बाकीच्यांना सगळ्यांना लक्षात आलं का आपण कसं केलं आहे, दुसऱ्याचा औरा क्लीन कसा केलेला आहे. आता सगळ्यात लास्टला जी स्टेप आहे, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, आपण दुसऱ्याच्या एनर्जी मधून बाहेर पडून जायचं आहे. याला VIMP नोट म्हणून लिहून घ्या. ते सगळ्यात महत्वाचं आहे का आपली कॉर्ड कट करायची आहे लास्टला. ओके, ज्यावेळेला आपण स्वतःचा औरा क्लीन करतो आहे तर त्यावेळेला आपल्याला कॉर्ड कट करायची गरज नाहीये. पण
पण ज्या वेळेला आपण दुसऱ्याचा आवरा क्लीन करतो आहे तर त्यावेळेला आपल्याला कॉर्ड कट करणं खूप 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 महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता प्रिया मॅडम ने आधी हिला त्यांच्या दीदीला उभं ठेवलं होतं. जर एखादी व्यक्ती आहे त्याच्याकडनं उभं राहिलं जात नाही आहे, त्याला बसवलेलं राहिलं, तुम्ही त्याला एका चेअरवर बसवा आणि तुम्ही त्याच्या आजूबाजूने चारही बाजूने त्याचा आवरा क्लीन करू शकता. एखाद्या व्यक्तीकडनं बसवलंही जात नसेल, तो लेटून आहे, ओके, तर तुम्ही त्याच्या चारही बाजूने पाठीवर एक साईडला एका कानी व्हायला लावायचं आणि पाठीच्या भागाचं पण तुम्ही करू शकतात. ओके, म्हणजे असं कंपल्सरी नाहीये का ते व्यक्तीला उभंच राहणं महत्वाचं आहे. बसून लेटून देखील तुम्ही करू शकता. क्लिअर आहे? ओके. दुसऱ्याचा आवरा क्लीन कसा करायचा आहे, सर्वांच्या आलं लक्षात? याच्यात काही डाऊट आहे? पुढे जायचं आपण. येस, म्हणजे आपण काय केलं, पुढून 3 वेळा, डाव्या साईडने 3 वेळा, बॅक साईडने 3 वेळा आणि आपल्या राईट साईडने 3 वेळा, असं आपण 3-3 वेळा म्हणजे 12 वेळा आपल्याला दुसऱ्याचा करायचं राहतं आणि स्वतःच्या वेळेला 3 वेळा सफिशियंट आहे. ओके. मॅडम, एक क्युरी होती, हा, बोला. प्रत्येक वेळेस हात रफ करायचे का का एकदाच हँड नाही रफ नाही, करायचे? एकदा स्टार्टिंगला केलेलं आहे आपण, त्याच्यानंतर काही गरज नाही. 3 वेळा झाल्यानंतर फक्त ती एनर्जी हातात उचलायची आहे. ओके. हा, 3 वेळा झाल्यानंतर ती हातात एनर्जी उचलून ब्रह्मांडात शुद्ध करायला सोडून द्यायची आहे. ओके. आता आपल्याला बघायचं आहे अन्न पाणी चार्ज करणे. आपल्याला पाणी कसं चार्ज करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. ओके, सर्वांनी पाणी घ्यायचं आहे. ग्लासामध्ये घ्या किंवा बॉटलमध्ये घ्या. बॉटल घेणार असाल तर त्याच्यावरचं झाकण, कॅप आहे ती काढून घ्या. ओके, ग्लास घ्यायचा आहे सगळ्यांनी पाण्याचा, जे तुमच्या जवळ आता आहे तेच घ्या. सर्वांनी दोन्ही हात रफ करायचे आहेत. रेखीची प्रार्थना करायची आहे. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत, असं म्हणून आपले दोन्ही हात रफ करायचे. पाण्याचा ग्लास हातात घ्यायचा आहे. एका हाताने कप शेप मध्ये आपला हात घ्यायचा आहे आणि असा हात ठेवायचा आहे. ग्लास आणि कप, आपला हात याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे. ग्लासला आपला हात टच करायचा नाही आहे. थोडं अंतर त्याच्यामध्ये राहू द्यायचं आहे. आता हे जे पाणी आहे हे आपण स्वतःसाठी चार्ज करतो आहे. ओके, आपल्या स्वतःसाठी हे पाणी आपण चार्ज करतो आहे. तिथे आपल्याला म्हणायचं आहे, हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिराच्या तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याची चव अमृतासारखी गोड झालेली आहे. या पाण्याची चव अमृतासारखी गोड झालेली आहे. या पाण्याची चव अमृतासारखी गोड झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, असं म्हणून आपल्या हातांमधले जे व्हायब्रेशन आहे ते सुरू होऊन संपत नाही तोपर्यंत आपल्याला तसाच हात ठेवायचा आहे. सर्वांनी पाण्याची चव घ्यायची आहे. कसं लागतंय बघा पाणी.
सर्वांनी पाणी पिऊन बघा कसं लागतं आहे आणि काय बदल वाटतो आहे. आपल्याच घरचं रोजचं पाणी आणि आताचं पाण्यामध्ये काय बदल जाणवतो आहे सांगायचं आहे. गोड लागते पाणी मॅडम. येस. अजून अजून बाकीच्यांना काय जाणवलं? संजीवनी मॅडम काय जाणवतंय तुम्हाला? हा बोला अक्षय सर, तुम्ही बोला. मग संजीवनी मॅडम तुम्ही माईक ऑन करून ठेवा. सेम टेक्निक मॅम मी मॉर्निंगला यूज करत असतो. तर मला एक जाणवलं की ज्यावेळेस मी सकाळी आता पाणी घेतलं तर मी रेग्युलर दूध घेत असतो. तर ज्यावेळेस मी ते दोन्ही हात आहे ना मी या पोझिशनला ठेवतो त्या दुधाच्या ग्लासच्या, तर ऑटोमॅटिकली ते माझ्या हाताने हलतात आणि त्यावेळेस ना ती एनर्जी त्याच्यात क्रिएट होते. सेम मला जो हात असा ठेवला ना तर ते जाणवलं की माझा हात हलतोय. जे मी जाणवतं मला, मी डोळ्याने पण बघत होतो ना तर आपोआप हलतोय तो हात त्यावेळेस. येस, व्हायब्रेशन जाणवतात. समजलं नाही एनर्जी. येस. व्हेरी गुड, खूप छान. संजीवनी मॅडम बोला, कसं जाणवलं तुम्हाला? गोड आणि थंड वाटलं. येस, व्हेरी गुड. बघा आपण रोज असं, आता हे पाणी जे आहे ते आपण स्वतःसाठी चार्ज केलेलं आहे. रोज आपण सकाळी एक बॉटल आपल्यासाठी चार्ज करून घेऊ शकतो. ओके. आता आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी चार्ज करायचं आहे पाणी. मग आपण कसं करणार आहोत? आपल्या घरामध्ये आपण पाणी स्टोअर कशामध्ये करतो? आपल्या घरामध्ये माठ आहे, नंतर आरो आहे, हंडा कळशी आपण भरून ठेवतो. आता समजा आपण माठा आहे आपल्या घरात, तर माठाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिले आपल्या पायाखाली काहीतरी आसन घ्यायचं आहे, चप्पल घालायची आहे निदान. ओके. आणि दोन्ही हात आपले जोडून आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही हात त्या माठाला स्पर्श करायचा आहे. दोन्ही हातांनी माठाला स्पर्श करायचा आणि तिथे आपल्याला बोलायचं आहे का हे पाणी पिऊन माझ्या घरातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. क्लिअर आहे? हे पाणी आपण आपल्या घरातल्या स्वयंपाकासाठी पण वापरू शकतो. त्याच्यानंतर आपल्या घरी कोणी पाहुणे आले त्यांना सुद्धा आपण हे पाणी देऊ शकतो. उलट ते म्हणतील का तुमच्या घरचं पाणी पिल्यावर खूप एनर्जी आल्यासारखं वाटतं आणि पाण्याची चव अगदी गोड आहे. ओके. तर आपण हे पाणी सगळ्यांना देऊ पण शकतो. हे झालं आपल्या घरचं पाणी चार्ज करायचं. आता आपलं जे जेवण आहे, अन्न आहे, ते कसं चार्ज करायचं आहे? तर आपण ज्या वेळेला स्वयंपाक बनवतो, जसं डाळ, भात, भाजी, पोळी आपण बनवलेलं आहे, ते आपल्या गॅस ओट्यावर आपण सगळे ओपन करून ठेवायचे, त्याच्यावर झाकण ठेवायचे नाही आहेत. ते सगळे पदार्थ जे पण तुम्ही बनवलेलं आहे ते ओपन करून ठेवायचं, रेखीची प्रार्थना करायची आणि आपले दोन्ही हात रब करून सगळ्या पदार्थांना मिळून असे हात कॉमन ठेवायचे आहे का सगळे त्याच्यात कव्हर होतील असे. आणि तिथे म्हणायचं आहे, हे जेवण खाणाऱ्या माझ्या घरातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. हे आपण आपल्या घरातल्या प्रत्येकासाठी पाणी अन्न चार्ज करतो आहे. जेवण आपण एकट्यासाठी नाही बनवत ना, आपल्या घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी आपण बनवतो, म्हणून आपण सर्वांसाठी ते चार्ज केलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता मी तुम्हाला काही स्क्रीन दाखवते आहे, ती शेअर करते, ते बघा. स्क्रीन शेअर झाली आहे का मला सांगायचं आहे. हो, झाली. हा, येस, थँक्यू. हे बघा, आता हे जे पाणी आहे त्याच्याला पाण्याला आहे ना प्रार्थना केली. जशी आपण रेखीची प्रार्थना करतो तशी देवाची प्रार्थना केली त्या पाण्याला आणि मग ते पाणी पिलं. तर त्या पाण्याचे जवळून जेव्हा फोटो घेण्यात आले तर त्याचे क्रिस्टल जे आहे ते या स्वरूपात दिसले. किती सुंदर दिसत आहेत. त्याच्यानंतर त्या पाण्याची खूप प्रशंसा करण्यात आली. जसं हे पाणी खूप गोड आहे, हे खूप स्वच्छ पाणी आहे, हे पाणी पिलं का माझी तहान भागते आहे, मन अगदी शांत होत आहे, अशी या पद्धतीने त्या पाण्याची खूप प्रशंसा करण्यात आली. तर त्यावेळेला ते पाण्याचे जे क्रिस्टल आहे ते या स्वरूपात दिसलेले आहे. त्याच्यानंतर
त्याच पाण्याला खूप खराब शब्द वापरण्यात आले. अरे हे तर बोरिंगचं पाणी आहे, काय मळकं आहे, हे तर शिळच पाणी आहे, याला टेस्टच नाहीये, हे खूप जड वॉटर आहे, असे काही काही चुकीचे शब्द त्या पाण्याला वापरण्यात आले. तर त्यावेळेला त्या पाण्याचे जेव्हा जवळून फोटो काढण्यात आले तर असं गढूळ पाण्यासारखं ते दिसलेलं आहे. म्हणून विचार करा आपले शब्द किती काम करतात. शब्द ही ब्रह्मांड आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याच पाण्याला थँक्यू 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 हे बोललो आणि मग ते पाणी पिलेलं आहे. तर त्याचे जे क्रिस्टल्स आहेत ते इतके सुंदर स्वरूपात दिसलेले आहेत. त्याच्यानंतर त्या पाण्याला, त्या पाण्याच्या जवळ लोकसंगीत लावलेलं आहे. आणि मग त्या पाण्याचे जेव्हा क्रिस्टल बघितले तर इतके सुंदर फुलाच्या आकारामध्ये ते क्रिस्टल्स दिसायला लागलेले आहेत. इतका छान त्याच्यावर प्रभाव जाणवलेला आहे. आणि ज्या वेळेला मायक्रोवेव्ह मध्ये पाणी गरम करण्यात आलं तर त्यावेळेला त्याचे क्रिस्टल असे दिसलेले आहे. विचार करा आपण किती सर्रास घरात मायक्रोवेव्ह वापरतो आहे. विचार करा त्याचं पाणी कसं दिसतं आहे. हे क्रिस्टल बघा आणि हे मायक्रोवेव्हच्या पाण्याचे क्रिस्टल बघा. हे मी माझ्या स्वतःच्या मनाने नाही सांगत आहे, हे तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं तर हे सगळं सायंटिफिकली प्रूफ केलेलं आहे. ओके. पाणी जे आहे ते 4 तास कॉम्प्युटरच्या जवळ ठेवलेलं आहे. तर त्यावेळेला त्याचे क्रिस्टल असे झालेले आहे. असं क्रिस्टल असलेलं पाणी पियायची इच्छा होईल का तुमची? त्याच्यानंतर मोबाईलच्या जवळ मोबाईल आहे आणि त्याच्याजवळ पाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याचे क्रिस्टल असे झालेले आहे. बघा मग आपण किचन मध्ये सर्रास मोबाईल घेऊन जात असतो आणि आपल्या स्वयंपाक करताना पाण्याच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्याचा असा परिणाम होत असतो. आणि त्या पाण्याला परत तुम्ही प्रेमाचे, कृतज्ञतेचे, थँक्यूचे जेव्हा भाव देतात तर त्याचे क्रिस्टल इतके सुंदर स्वरूपामध्ये दिसतात. आता तुम्ही ठरवा का तुम्हाला कोणतं पाणी प्यायचं आहे. ओके, क्लिअर आहे? आता मला उद्यासाठी तुम्हाला हे सगळं अन्न पाणी चार्ज करायचं आलंय सगळ्यांच्या लक्षात, औरा क्लीन करायचं आलंय सगळ्यांच्या लक्षात. ओके, मला आता उद्यासाठी तुम्हाला काही सूचना द्यायच्या. उद्या आपल्याला अटोनमेंट घ्यायचं आहे. उद्या गुरुवार आहे, उद्या खूप चांगला दिवस आहे. तर उद्या आपण अटोनमेंट घेणार आहोत. तर आपला जो 8 वाजेला क्लास आहे तो आपण फक्त 15 मिनिटं आधी घेऊ शकतो का थोडासा, कारण मला त्याच्यात वेळ जास्त द्यावा लागतो. तर आपण एक 7:45ला क्लास घेतला तर उद्याच्या दिवशी चालेल का? सगळ्यांना जमणार आहे का? उद्याचा एकच दिवस, येस. कारण त्याला हो, वेळ द्यावा चालेल. लागतो. मला घाई नाही करायची, कसंही नाही शिकवायचं आहे. त्याला थोडा वेळ द्यावा लागतो आणि तुमच्याकडनं प्रॉपर झालं पाहिजे ते. तर उद्याचा एकच दिवस फक्त 7:45ला तुम्ही जॉईन करायचं आहे. मी लवकर ग्रुपची लिंक टाकेन, आपण 7:45ला स्टार्ट करूया. ओके. तर उद्या तुम्हाला काय तयारी करायची आहे? सर्वात पहिले तुम्हाला बसताना, तुम्ही बसून करू शकतात किंवा चेअरवर बसून करू शकतात किंवा मांडी घालून बसू शकता. तर तुम्ही बसताना हे जे क्राऊन चक्र आहे तिथून तर तुमच्या कमरेपर्यंत हे जे 7 चक्र आहे हे मला तुमचे क्लिअर दिसले पाहिजे, या पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. ओके. आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला बसताना त्याच्या खाली आसन घ्यायचं आहे. जे लोक चेअरवर बसणार आहे त्यांनी देखील तसाच कॅमेरा सेट करायचा आहे का मला त्यांचे 7 चक्र दिसत आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला चेअरवर बसले असतील तर पायाखाली आसन घ्यायचं आहे. उद्याच्या दिवस फक्त तुम्हाला तुमच्या नावाने क्लास जॉईन करायचा आहे, कारण मला इथे शक्तिपात करताना तुमच्या नावाचा पुकारा करावा लागतो की मी ह्या व्यक्तीचा शक्तिपात करत आहे. आणि जर तिथे मोबाईलचं नाव लिहिलेलं राहिलं तर मी कसं करू शकणार आहे? तर फक्त उद्याच्या एका दिवसापुरता तुम्हाला स्वतःच्या नावाने क्लास जॉईन करायचा आहे. मग क्लास झाल्यानंतर तुम्ही परत तुम्हाला जे वाटेल ते नाव त्याच्यावर टाकून घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके. उद्या ज्या वेळेला शक्तिपात राहणार आहे, एक आपला 15 ते 20 मिनिटं चालतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीही घरचे आवाज देणार नाही, डिस्टर्ब करणार नाही, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. ओके का? कारण रेकीचा जो शक्तिपात आहे लाईफमध्ये एकच वेळा घेतला जातो.
डबल घेतला जात नाही. तेवढी एनर्जी आपल्याला सफिशियंट आहे. क्लिअर आहे? मग तुम्हाला जर एकच वेळा घ्यायची आहे तर ती आपण छान पद्धतीने घेतली तर तुम्हाला सहजतेने येणाऱ्या एनर्जीचा स्वीकार करायचा आहे उद्या. ओके? तर उद्या सर्वांनी 7:45 वाजता क्लासला जॉईन व्हायचं आहे. उद्याचा जो क्लास राहणार आहे अटोनमेंटचा, शक्तिपाताचा, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार नाही आहे. पण अटोनमेंट नंतर जो आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करून घेतो, ती एनर्जी आपल्या हातांमध्ये आपण ऍक्टिव्हेट करतो, तर त्याचं रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि ते आपण घेणार आहोत उद्या क्लास झाल्यानंतर. आणि ते खूप महत्वाचं आहे. अटूनमेंटच्या सोबत ते खूप महत्वाचं आहे. त्याची तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची आहे. तर त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला देणार आहे, पण अटूनमेंटचं रेकॉर्डिंग मिळणार नाहीये. ओके सगळ्यांना? येस, एवढंच सांगायचं आहे मला. सगळ्यांना सूचना कळलेल्या आहेत उद्याच्या? उद्या 8 वाजेनंतर जॉईनिंग कराल आणि मग परत मॅडम माझं अटोनमेंट राहिलं असं करू नका प्लीज. मी आजच सांगते आहे का आपल्याला उद्या 7:45 वाजता क्लास घ्यायचा आहे, कारण मला त्याच्यासाठी एक्स्ट्राचा वेळ लागणार आहे आणि मला कुठलंही तुमचं अटोनमेंट घाईमध्ये नाही करायचंय. क्लिअर आहे? येस, सगळ्यांना समजलं आहे उद्याचा जो क्लास आहे तो आपला 7:45 वाजता राहणार आहे. सर्वांनी वेळेवर जॉईन करा. मी लगेच 7:45 क्लास स्टार्ट करणार आहे उद्या. ओके, चला आपण आता थांबूया. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू. थँक्यू. मॅडम